नमस्कार पशुपालक मित्रांनो, सूरज गोट फार्ममध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आपण बकऱ्या पालन करत आपण ह्या गावठी गाईपासून चांगले वासरं तयार करतो. मित्रांनो, ही आपली मेन खूट म्हणजे ही गावठी गाय आहे. हिला आपण असे जातीवंत वासरं तयार केले. हिच्यापासून ही जर्सी कालवड तयार केली. मित्रांनो, तर ही गावठी गाय म्हटल्याच्या नंतर ही दुधाला खूप कमी असते. मित्रांनो, शेतकऱ्याला सांभाळण्यासाठी परतड खात नाही. हिच्यावर खर्च जास्त होते आणि उत्पादन कमी होते. मित्रांनो, परंतु हिच्यापासून एक लाभ मिळते आपल्याला की अशा ज्या गायी आहेत कमी दूध देणाऱ्या, त्याच्यापासून आपल्याला चांगल्या दूध देणाऱ्या अशा कालवडी तयार करता येतात. मित्रांनो, त्याच्यानंतर ही आपण जर्सी तयार केली. त्याच्यानंतर ही आपली गीर तयार झालेली. मित्रांनो, तर ही गीर आणि जर्सी आपल्याला दूध भरपूर देते, उत्पादन पण देते आणि सांभाळायला शेतकऱ्याला परतड पण खाती, कारण कमी चाऱ्यामध्ये भरपूर दूध देतात. मित्रांनो, आता ही यायला झाली. मित्रांनो, आता ही पण दुधाला कमी चलते. ही पण गावरांमध्येच मोडते. मित्रांनो, ती पहिल्यानं जन्मलेली आहे आणि ही दुसऱ्यांदा जन्मली, ती तिसऱ्यांदा जन्मली. मित्रांनो, सांगायचं तात्पर्य की ही जी गाय आहे आपली, तर ह्या गाईला शेतकरी वर्ग किंवा पशुपालक सांभाळण्यासाठी थोडंसं अडचण येते. मित्रांनो, कारण ही गाय दूध कमी देते आणि खर्च जास्त होतं. हिला खुराक चारला तरी दूध कमी देते, कारण ही गावठी गाय आहे. मित्रांनो, अशा गाईचं पालनपोषण करायला शेतकऱ्याला नको वाटायला आणि अशा जनावरांचा जीव धोक्यात आला. मित्रांनो, म्हणून शासनानं अशा गायीकडं थोडंसं विशेष लक्ष द्यायला पाहिजे. मित्रांनो, या गायीला थोडंसं संरक्षण द्यायला पाहिजे, मग तर या गायीचा जीव वाचेल. मित्रांनो, कारण ह्या गायी अशा गायी ज्या असतात उत्पादन कमी देणारे असतात, दूध कमी देणारे असतात. म्हणून अशा गायी पशुपालक सांभाळण्यासाठी अशा गायीची निवड करत नाही. मित्रांनो, अशा गायीला सांभाळायला त्याला नको वाटते, कारण याचा उत्पन्न कमी आणि खर्च जास्त होते. तर अशा गायीचे जीव धोक्यात आलेले आहेत. मित्रांनो, अशा गायीला शासनानं थोडंसं सहकार्य करून थोडीशी मदत द्यायला पाहिजे. मित्रांनो, जसं की शासनानं लाडकी बहीण योजना सुरू केली. लाडकी बहीण योजनेला बहिणीला पगार चालू केली, तसं या गायीलासुद्धा शासनानं अनुदान द्यायला पाहिजे. मित्रांनो, पशुपालकासाठी, की जेणेकरून अशा गायीपासून चांगले वासरं तयार होतील आणि अशा गायीचा जीव वाचेल. मित्रांनो, म्हणून किमान अशा गायी सांभाळणाऱ्या पशुपालकांना, शेतकऱ्यांना किमान 5,000 ते 6,000 रुपये पर मंथली द्यायला पाहिजे. मित्रांनो, तर ह्याच गायीचा जीव वाचेल. मित्रांनो, नाहीतर ही गाय सांभाळायला परतड खाईना झाली आणि म्हणून कोणी सांभाळणं झाले, विकून टाकलं तर अशा ह्या गायी आपल्या लुप्त होण्याची दाट शक्यता आहे. मित्रांनो, चला ठीक आहे. मित्रांनो, जय जवान जय किसान. तुम्ही माझ्या मताशी सहमत असाल तर पुढे शेअर करा. मित्रांनो, चला ठीक आहे. जय जवान जय किसान.